चवीला इतका छान आणि इतका टेस्टी लागतो ना. नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कर्ली फिश फ्राय. असा खूप टेस्टी लागतो खायला आणि बनवायला पण खूप असा सोपा आहे. चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया. इथे मी कर्ली मासा आणलाय, मस्त असा छान कट करून आणलाय. आपण घेताना त्यांच्याकडूनच कट करून घ्यायचा, आपण अशा प्रकारे कट करायचा, कारण की त्याला खूप सारे काटे राहतात. त्यामुळे आपण मस्त असा कट करून घेतलाय. स्वच्छ पाण्याने धुवून त्याला एकदम असं मस्त धुवून घेतलंय, लिंबाचा रस लावून 2-3 पाण्याने. आता आपण त्यामध्ये टाकूयात अद्रक लसूणची पेस्ट. अद्रक लसूणची पेस्ट आपण अशी छान सर्व मच्छीला चोळून घेणार आहोत. इथे आता आपण टाकणार आहोत कोकम अगळ. त्याने पण मच्छीला खूप छान टेस्ट येते आणि मच्छीचा असा खाताना आपल्याला वास येत नाही. त्यामुळे एकदम स्वच्छ धुवून अद्रक लसूणची पेस्ट लावून कोकम अगळ टाकले आणि आता आपण असं सर्व मच्छीला छान सर्व बाजूने आपण इथे चोळून घेतले. आता टाकूयात हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला आणि असं मॅग्नेट करण्यासाठी ठेवायचे. सर्व आता मसाले आपण मच्छीला लावून घेणार आहोत. इथे असं मस्त असं मॅग्नेट झालंय. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत गरम मसाले. आपण इथे कोकणी मसाला घेतलाय आणि आपला लाल तिखट. आता छान मसाले आपण सर्व मच्छीला लावून घ्यायचे. मच्छीला खूप काटे राहतात, पण खायला इतकी टेस्टी लागते आणि खूप असे पौष्टिक तत्वे आहेत. आता आपण सर्व मीठ मिरची मसाले आपण मच्छीला लावून घेऊयात. सर्व बाजूने असे छान लावून घ्यायचे आपल्याला. आता मस्त असे आपण मसाले लावून मच्छी 3 ते 4 मिनिटासाठी अशीच मच्छीला मसाले मुरण्यासाठी ठेवले. आता चला मच्छी फ्राय करायला सुरुवात करूया. इथे आपण रवा घेतलाय. रवा तुम्ही बारीक जाड घेऊ शकता. त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ थोडंसं घेतलंय. त्याने आपली मच्छी एकदम छान अशी कुरकुरीत होते. त्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट टाकलंय. छान असं मस्त मिक्स करून आता आपण एक एक करून सर्व मच्छीला आपण इथे रवा लावून घेणार आहोत. पॅन पण मस्त गरम झालंय, तेल पण छान गरम झालंय. आता आपण मच्छी अशी कुरकुरीत होईपर्यंत इथे फ्राय करून घेणार आहोत. एकदम अशी झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये अशी बनवून तयार होते. साफ करायला पण जास्त वेळ नाही लागते. आता आपण सर्व मच्छी अशा प्रकारे इथं मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. लो टू मिडियम गॅसवरच फ्राय करायची. पूर्ण आतून अशी छान मस्त शिजली जाते आणि वरतून अशी कुरकुरीत होते. आता आपण एक साईड अशी छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. आता आपण एक साईड छान अशी कुरकुरीत फ्राय झाले. आता आपण दुसरी साईड पण एकदम अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे. खूप अशी छान अशी टेस्ट आहे कर्ली फिश फ्रायला आणि खायला पण अगदी मस्तच लागतं. चवीला तर एकदम अप्रतिम आहे. आता इथे बघा आपण दोन्ही पण साईडने एकदम असे कुरकुरीत होईपर्यंत आपण इथे फ्राय करून घेतलेत. इथे आपला कर्ली फिश फ्राय बनून तयार आहे. एकदम असं कुरकुरीत झाले. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी धन्यवाद.